सोलापूरच्या आता निवडणुका आलेल्या आहेत. नगरसेवक कसा पाहिजे, काय वाटतं तुम्ही मतदान करताना कसं पाहिजे नगरसेवक म्हणजे कसं, आपले वार्डात जे काय कमी आहे लोकांचं अडीअडचणी आणि त्यांच्या विषयी म्हणजे कसं त्या भागात काय काय आवश्यकता आहे ते बघून त्यांनी हे करायला पाहिजे. म्हणजे तसलं नगरसेवक पाहिजे आणि एका ठिकाणी बसून लोकांचं मत ऐकून घेत होतं. आपल्या वार्डात काय अडचण आहे, पाण्याचं म्हणा, ड्रेनेजचं म्हणा, रोडचं म्हणा, इतर काही लोकांचं काही त्यांच्या वैयक्तिक विषय असते. ते आता कसं निवडून आलं, मी काय फुकट बिकट आलो, पैसे खर्च करून आलेलं आहे. एक दिवस वार्डात यायचं नाही, बघायचं नाही, कोणाचं काय अडचण आहे बघायचं नाही. भावी नगरसेवकांची वाढली गर्दी, पण निर्णय घेणार सोलापूरची पब्लिक. ये पब्लिक है भाई, सब जानती है. बुलारे बिंदास लोकप्रधान न्यूज चॅनल वर. सोलापूरच्या आता निवडणुका आलेल्या आहेत. नगरसेवक कसा पाहिजे, काय वाटतं तुम्ही मतदान करताना कसं पाहिजे नगरसेवक म्हणजे कसं, आपले वार्डात जे काय कमी आहे लोकांचं अडीअडचणी आणि त्यांच्या विषयी म्हणजे कसं त्या भागात काय काय आवश्यकता आहे ते बघून त्यांनी हे करायला पाहिजे. म्हणजे तसलं नगरसेवक पाहिजे. नुसतं पैसे खर्च करून निवडून यायचं आणि 5 वर्ष तोंड दाखवायचं नाही आणि असले नगरसेवक नको आहे. फक्त आपलं आता नगरसेवक म्हणून आपल्या वार्डातर्फे निवडून आलेले असतात, निवडून दिलेले असतात, तर त्यांनी त्या वार्डात काय कमी आहे काय नाही रोज एक सकाळी 8 ते 10 पर्यंत लोकांचं मत ऐकून घ्यायला पाहिजे. तर मागील असं काही नगरसेवक होते, सकाळी 8 ते 10 पर्यंत लोक चक्कर मारे, प्रभात फेरी बी आणि एका ठिकाणी परत त्यांनी उभारून आणि एका ठिकाणी बसून लोकांचं मत ऐकून घेत होते. आपल्या वार्डात काय अडचण आहे, पाण्याचं म्हणा, ड्रेनेजचं म्हणा, रोडचं म्हणा, इतर काही लोकांचं काही त्यांच्या वैयक्तिक विषय असते, ते काही निराधार वैयक्तिक काही असं काही अनेक असते वार्ड म्हणलं तर ते सगळं त्यांनी बघत होते. आता तसलं नगरसेवक नाहीये. आता कसं निवडून आलं, मी काय फुकट बिकट आलो, पैसे खर्च करून आलेलं आहे. एक दिवस वार्डात यायचं नाही, बघायचं नाही, कोणाचं काय अडचण आहे बघायचं नाही. हे असल्या परिस्थिती सध्या चाललेलं आहे. आणि या निवडणुकीला कसं आहे, लोकांचं इतकं म्हणजे सुरत चाललेलं आहे की त्यांना काय तर भेटल्याशिवाय त्यांनी असं करणार नाही. तर लोकांचा विषय तर बाजूलाच राहिलं. आता बघा माझ्याच वार्डात जवळजवळ 15 वर्ष झालं रोडच नाही तिथं. अरे बाबा, 15 वर्ष झालं. माझ्या घरासमोर जवळजवळ 500 फूट रोड आहे. ते 500 फूटचा रोड जवळ 15 वर्ष झालंय, अजूनपर्यंत रोड नाही. तिथं यांनी होते आपलं रियाज उंडेकर होते. मग त्यांनी आजपर्यंत त्यांचा चेहरा पण आम्ही बघितलेला नाही निवडून आल्यापासून. सोलापूरचा विकास झालाय का? सोलापूरचं म्हणजे कसं सिटीमध्ये म्हणजे शहरमध्ये झालेलं नाही, तर मोठ्या म्हणजे मेन रोडला झालेलं आहे. स्मार्ट सिटी झाली का? स्मार्ट सिटी म्हणजे काय, त्याचा काय विशेष नाही, तेवढं झालेलं नाहीये. पाणी तेच आहे, किती बी पाणी येऊ द्या, सोलापूरला आठवड्याला एकदाच पाणी देणार, वर्षाला 52 दिवसच पाणी देणार. आणि टॅक्स मात्र वर्षाचं घेणार. ते बस सेवा बंद केलेत. हे चंद्रकांत गुडेवारने बस आणलेले होते, ते काय तर कारण दाखवून ते सगळं बस सडायला लागलेत. आता काय रस्ते आता काही ठिकाणी चांगले आहेत, ज्या ज्या लोकांचं म्हणजे दबदबा आहे तिथं रस्ते चांगले आहेत आणि ड्रेनेज वगैरे झालेलं आहे. बगीचे आहेत का? बगीचे ते पूर्वीच बगीचं काय झालेलं नाही, आता नवीन पहिलेच बगीचे जे आहेत ना तेच आहेत. महापालिकेत काम होतेत का लोकांचे गेल्यावर? महापालिकेत बघा असं मोजकीय नेते आहेत, मोजकीय नगरसेवक आहेत काम करणारे. बाकीचं कसं हे बघतो करतो. काम घेऊन गेलं की काम होतंय का आम पब्लिकचं म्हणजे सगळ्यांकडनं होत नाही का? त्यांचं कसं त्यांची इमेज बघून आपल्याला काम करतात म्हणजे आणि तिथं महापालिकेत कसं आहे, प्रत्येक अधिकारी काही ना काही मोठे अधिकारी तर आपल्याला तेवढं काय आपण बघितलेलं नाहीये. तर जे खालचे जे अधिकारी असतात ना ते पैसे दिल्याशिवाय कामं करतात. मी स्वतः दिलेले पैसे. सोलापुरात अशी कुठले काम आहेत ते व्हायला पाहिजे. आणि नाव लावायला महापालिकेत उतार्यावर आपलं टॅक्सवर नाव लावायला 4-4, 5-5 हजार मागतात.
आणि त्यांचं काम आहे ते. हा, आपण शासकीय फी घेऊन व्हायला पाहिजे. हस्तांतरण फी भरल्यावर आपलं नाव लावायला पाहिजे. तर त्यांनी पैसे दिल्याशिवाय नाव लावत नाहीत आणि आपल्याला पळवाट करते. सोलापूरची कुठली कामं व्हायला पाहिजे शहरात? सोलापूरमध्ये बघा, एक तर IT पार्क व्हायला पाहिजे. मेन गोष्ट कसं, इथले लोक परगावीला चाललेत, आता पुण्याला, मुंबईला, हैदराबादला, बेंगलोरला इकडे चाललेत. तर हे आपल्याला उद्योगधंदे नसल्यामुळं हे लोक परगावला चाललेत. IT पार्क. दुसरं म्हणजे सिटीचं व्यवस्था व्हायला पाहिजे. एक पाण्याची व्यवस्था आणि इतर काय रोड आणि जे काय गोरगरिबांच्या जे वस्ती आहेत त्यांच्या सुधारणा. चांगले आहेत का महापालिकेचे दवाखाना आता सध्या एक गुरुनानक नगरला चांगलं आहे, ते एक बरं चांगलं केलेत. एक म्हणजे कसं, ते आपल्याला गव्हर्नमेंटचा दवाखाना वाटत नाही, एक प्रायव्हेट आहे. राजकारण कसं आहे सध्याचं राजकारण हेच चाललंय असं. कोण इकडं कोण तिकडं. हा, ते आता पार्टी एखादा आता चांगली पार्टी आहे त्याच्यामध्ये फळ काढायला येते. काही जुन्या पार्टी आहे ती त्यांच्याकडे जास्त फिरकून बघिना, काय जे आता सत्ताधारी आहे ती त्यांच्याकडे पडायला त्याचं कामं करण्यासाठी.